नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलशन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे। बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलशन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे। गुलशन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं आणि सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते। आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते। 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे। दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलशन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे। बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलशन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे। गुलशन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं आणि सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते। आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते
आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते. 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच. आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलशन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलशन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे. गुलशन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं. 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते. 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते. 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच. आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलशन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे.
बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलशन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे। गुलशन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं आणि सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते। आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि नवव्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते। 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे। दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलशन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे। बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलशन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे। गुलशन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं आणि सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते। आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि नवव्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते। 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे। दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत
अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चौगुले यांची आगळी वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलशन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे। बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलशन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे। गुलशन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं आणि सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते। आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि नवव्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते। 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे। दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चौगुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चौगुले यांची आगळी वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलशन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे। बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलशन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे। गुलशन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं
आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते। 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते। 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे। दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलशन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे। बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलशन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे। गुलशन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं। 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते। 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते। 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे। दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत।
आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलशन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे। बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलशन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे। गुलशन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं आणि सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते। आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि नवव्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते। 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे। दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलशन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे। बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलशन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे। गुलशन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं आणि सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते। आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि नवव्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते। 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले
आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच. आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळी वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलशन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलशन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे. गुलशन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं. 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते. 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशीसुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते. 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच. आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळी वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलशन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलशन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे. गुलशन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर
या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं आणि सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते। आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि नवव्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते। 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे। दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलशन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे। बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलशन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे। गुलशन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं आणि सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते। आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि नवव्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते। 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे। दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे
कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलखन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलखन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे। बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलखन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे। गुलखन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं आणि सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते। आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि नवव्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते। 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे। दरम्यान गुलखन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलखन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलखन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलखन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे। बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलखन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे। गुलखन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं आणि सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते। आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि नवव्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती
आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते. 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळी वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलशन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलशन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे. गुलशन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं. 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते. 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते. 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळी वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलशन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून
चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे। बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलशन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे। गुलशन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं आणि सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते। आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि नवव्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते। 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे। दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलशन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे। बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलशन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे। गुलशन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं आणि सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते। आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि नवव्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते। 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच
आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे। दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलशन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे। बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलशन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे। गुलशन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं। तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केलं। चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं आणि सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते। आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि नवव्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते। 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे। दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचं 16व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन हा चित्रपट हिंदी चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि गुलशन या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16व्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणत्या अशी तिन्ही भाषेतील चित्रपटाची तगडी प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे। बॉलिवूडचेही काही बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर असतानाही गुलशन या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरलेला आहे। गुलशन या चित्रपटाची कमाईबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 लाखाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाचं कलेक्शन केलं।
तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाचं कलेक्शन केला. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाचं कलेक्शन केलं होतं. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाचं कलेक्शन केलं होतं. सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाचं कलेक्शन केलं आणि सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाख रुपये कमवले होते. आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली होती आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने 37 लाखाची कमाई केली होती आणि 11व्या दिवशी या चित्रपटाने 38 लाखाची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 3,51,00,000 रुपये 11 दिवसात कमवले होते आणि 12व्या दिवशी या चित्रपटाने 26 लाख रुपये कमवले होते आणि 13व्या दिवशी या चित्रपटाने 19 लाख कमवले होते आणि 14व्या दिवशीसुद्धा या चित्रपटाने 19 लाख कमवले होते. 15व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख कमवले आणि 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 4,49,00,000 रुपये कमवले होते या चित्रपटाने 16 दिवसामध्येच आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळी वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे.